कोल्हापूर रस्त्यावरील दुर्गाप्रसाद पान शॉपजवळ रागाने बघण्यावरून वाद होऊन साहिल सलीम मुलानी याच्यावर दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे। सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपास करत संशयित वरद राजू जावळे आणि अल्पवयीन युवकास ताब्यात घेतला आहे। साहिल मुलानी हा मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास कोल्हापूर रस्त्यावरील दुर्गाप्रसाद पान शॉपजवळ थांबला होता, तेव्हा त्याला अंधारात कोणीतरी बोलवले असा समज झाला। त्यामुळे त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तेव्हा संशयित दोघेजण तेथे दिसले। तेव्हा त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून शाब्दिक वाद झाला। तेव्हा वरद जावळे यांनी हातातील कोयत्याने साहिलच्या खांद्यावर वार केला आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराने चाकूची भीती दाखवून तुला बघून घेतो अशी धमकी दिली। कोयत्याने हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले। पथकातील कर्मचारी संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना संशयित दोघेजण कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाठलाग करून वरद जावळे आणि अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतलं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।